नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. लोकसभा झाली, आता विधानसभा आणि विधानसभेची रणधुमाळी अवघ्या काही दिवसांनी येऊन ठेपली आहे अशा प्रकारचं बोललं जात आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली, मात्र तारीख जाहीर केली नाही. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये काही मुद्दे मांडलेले आहेत, त्याची पूर्तता झाली नसल्याचं सुद्धा समोर आले. दुसरीकडं भारतीय जनता पार्टी आणि केंद्रीय पक्षश्रेष्ठी यांना जोपर्यंत निवडणुका घेण्यासारखं पोषक वातावरण महाराष्ट्रात होत नाही किंवा मग ज्या ज्या राज्यामध्ये पोषक वातावरण होत नाही त्या त्या राज्याच्या निवडणुका घेतल्या जाऊ शकत नाहीत, अशी सगळी परिस्थिती आहे असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीला जोपर्यंत पोषक वातावरण निर्माण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका लावल्या जाणार नाहीत असा अंदाज इथल्या राजकीय जे आहे ते तज्ज्ञ यांनी वर्तवला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 8 ते 15 तारखेच्या आत ही आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये लागेल, कार्यक्रम जाहीर होईल असा अंदाज वर्तवला आहे असं बोललं सुद्धा जात आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की मान्सून येतो आहे आणि मान्सूनच्या त्या काळामध्ये सगळ्या लोकांची धावपळ होत असते. इकडून वारं सुटतं, तिकडून पाऊस येतो आणि अशा धावपळीच्या काळामध्ये काही लोक कुठेतरी निवाऱ्याला बसतात, काही लोक आश्रयाला बसतात, काही लोक बचावासाठी ठिकठिकाणी सुरक्षेच्या ठिकाणी जातात. तसं आता मान्सून यायला लागलेला आहे आणि या मान्सून पूर्व तयारीसाठी आणि सुरक्षेसाठी राजकीय वातावरण जे आहे ते खराब झाल्यामुळे काही लोक सुरक्षित होत आहेत, काही आश्रयाला थांबत आहेत, काही लोक इकडे तिकडे धावपळ करतायत, अशी सगळी परिस्थिती आहे. गोल गोल बोलण्यापेक्षा स्पष्ट बोलतो. शरद पवार यांनी त्यांचे पत्ते फेकायला सुरुवात केलेली आहे. 2019ला सुद्धा शरद पवारांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला गेला होता. भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं होतं की शरद पवारांच्या राजकीय परिस्थितीचा किंवा मग शरद पवार की राजनीति का एड़ा समाप्त हो चुका है. हमारे पहलवान मैदान में तेल लगा कर खड़े हैं मगर शरद पवार के पहलवान अब तक तैयार नहीं हुए हैं, असं स्टेटमेंट देवेंद्र फडणवीसांचं होतं. आणि त्यानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये काय बदल झाला, कशी परिस्थिती झाली, ही सगळ्या महाराष्ट्राने पाहिली. पुन्हा एकदा शरद पवारांवर फार मोठं संकट आलेलं आहे. पार्टी फुटलेली आहे आणि पुन्हा एकदा नव्यानं पार्टी उभा करण्याचं काम शरद पवारांनी हाती घेतलं आहे. नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील हे पुढच्या 2 दिवसांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटामध्ये प्रवेश करणार आहे. हर्षवर्धन पाटील 1995 ते 14 पर्यंत सलग आमदार राहिलेले आहेत आणि ते पद भूषवलेले नेते आहेत. आणि 2019ला त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर विधानसभा निवडणुकीमध्ये 14,000 मतांनी त्यांचा पराभव केला. दत्तात्रय भरणे हे सध्या शरद पवारांसोबत नाहीत, ते अजित पवार गटामध्ये आहेत. आता याच दत्तात्रय भरणे यांना टक्कर देण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना शरद पवारांनी सोबत घेतलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी काळी भारतीय जनता पार्टीमध्ये येणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर होती 2014 आणि 19च्या निवडणुकीच्या अगोदर किंवा नंतर. मात्र आता भारतीय जनता पार्टीमध्ये एवढी गर्दी झाली आहे की त्या ठिकाणी उमेदवारी मिळणं अत्यंत कठीण झालं आहे. काही लोक स्वखुशीने गेलेले आहेत, मात्र काही लोक दबावपोटी त्या ठिकाणी गेलेले आहेत, भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन सामील झालेले आहेत, असं नेहमी महाविकास आघाडीचे नेते म्हणत असतात. अशी सगळी परिस्थिती आहे. शरद पवार त्यांचे पत्ते फेकायला सुरू करायला लागलेले आहेत आणि एक प्रकारे त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना सोबत घेऊन तिथले अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी ही सगळी आखणी केली आहे. मागच्या 2 दिवसापूर्वी 30 सप्टेंबर रोजी शरद पवारांनी इंदापूरमधीलच एक आंबेडकरी चळवळीतला एक बलाढ्य नेता आपल्यासोबत घेतला. राहुल मकरे यांनी आपल्या महाराष्ट्रातील आणि इंदापूर मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये शरद पवारांना ताकद देण्यासाठी महाराष्ट्रासह तिथल्या मतदारसंघामध्ये फार मोठ्या ताकदीनं त्यांच्यासोबत उभं राहिलं जाईल असं प्रतिपादन, असं वक्तव्य आणि असा निर्धार राहुल मकरे यांनी केला. राहुल मकरे बामसेपचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी आता तिथून सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. राहुल मकरे यांचं मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नेटवर्क आहे आणि ते सगळं नेटवर्क राहुल मकरेंचं आता शरद पवारांना बळ देणार आहे
अशा प्रकारचं हे सगळं वातावरण जे आहे ते विंदापूर मतदारसंघामध्ये शरद पवारांनी आखलेलं आहे. म्हणजे चौकडून जाळं जे आहे ते विणण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. इंदापूर मतदारसंघामध्ये दत्तात्रय भरणे यांचा कसा कार्यक्रम लावता येईल हे आता पाहिलं जाईल. हर्षवर्धन पाटील यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची दीर्घकाळ चर्चा केली आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या दोन्ही मुलांनी व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून तुतारी वाजणार अशा प्रकारचं आवाहन केलं. अंकिता पाटील ठाकरे या हर्षवर्धन पाटील यांच्या मुलगी आहेत आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या पुणे युवा जिल्हा अध्यक्ष आहेत. त्या आता कुठे जाणार, वडिलांसोबत जाणार का, पदाचा राजीनामा देणार का, हे आता पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर हर्षवर्धन पाटलांचा हा निर्णय येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी धक्कादायक असणार आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये हर्षवर्धन पाटील जेव्हा गेले तेव्हा हर्षवर्धन पाटील तेव्हाच अस्वस्थ होते अशी सगळी परिस्थिती आहे. मात्र तेव्हाचा काळ फार वेगळा होता. 19च्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये येणाऱ्यांची फार मोठी संख्या होती आणि आता हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या गटामध्ये येऊन थांबण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील आणि तेच हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा दत्ता भरणे यांना आव्हान देतील आणि निवडणूक लढतील अशी सगळी परिस्थिती आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा घडतात हे आता पाहावं लागणार आहे. मात्र शरद पवार संपले असं म्हणणाऱ्यांसाठी शरद पवारांकडून वेळोवेळी अशा प्रकारचे गंभीर आणि धमकबाज उत्तरं दिली जात आहेत. म्हणजे शरद पवारांनी एका दगडामध्ये दोन पक्षी मारले आहेत. एकीकडून भारतीय जनता पार्टीमधला नेता सोबत घेतलाय तर दुसरीकडे अजित पवारांसोबत असणारे दत्ता भरणे यांना आव्हान देणारा जो आहे तो चेहरा या ठिकाणी उभा केलाय. त्यामुळे दत्तात्रय भरणे यांची सुद्धा आता अडचण झालेली आहे. त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींना आता सामोरं जावं लागणार आहे.